नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय गीताराम नरवडे यांची होरपळ ही कादंबरी आणि आज भाग 6. 8 दिवसांपूर्वी शेतातून बैलामागं चालताना दगडावरनं शिदबाचा पाय घसरला. तिथे त्याचा पाय मुरगळलाच गेला. पायाला सूज आली. त्याला घरापर्यंत येणं ही मुश्किल झालं. तसाच लंगडत लंगडत तो घरी आला. रात्रभर पायाला ठणका लागला होता. कणत होता रात्रभर. सिंधू वहिनीनं त्यावर हळद मीठ गरम करून लेप दिला होता. सकाळी सगळ्यांनी दवाखान्यात जायचा त्याला आग्रह केला, पण खिशात पैसे नव्हते. तो तसाच लंगडत लंगडत दशरथ लव्हाराकडे गेला. त्यांनी पाचर लावून त्याला मुरगळा काढला होता. पाचर लावली म्हणजे त्याचा पाय सपाट खांबाला गच्च बांधला. पायाच्या आत खांबाच्या मध्ये लाकडी फळी घालून त्यावर पाचर ठोकली. पाचर ठोकता शिदबाला वेदना असह्य झाल्या. तो मोठ्यानं ओरडला. एका जणानं शिदपाच्या बखोट्याला धरून मागे हिसका मारला. पायाच्या शिरा तडतडा वाजल्या. शिदबाचे डोळे पांढरे व्हायचे राहिले होते. ते बघून रेवजीनी तर डोळे झाकून घेतले होते. पुन्हा बांधलेला पाय सोडला आणि दवाखान्यात न जाता तो परत घरी आला होता. अजूनही तो लंगडत होता. स्वतःचा पाय दुखत असतानाही शिदबा पैशाअभावी दवाखान्यात गेला नव्हता. आता मात्र आपल्या शिक्षणासाठी तो कुठून एवढा पैसा गोळा करणार असा विचार रेवजीच्या मनात आला आणि उगाचच आपल्या भावाला अडचणीत आणण्यात अर्थ नाही असं त्याला वाटायला लागलं. पण तसाच मुकाट उभा राहिला. एवढ्यात शिदबानं रेवजीला विचारलं, किती पैसे लागतील फी भरायला? ॲडमिशन फी 1200, पण इतर खर्च जादा आहे. निदान 10-15 हजार तरी लागतील. एवढे पैसे कुठून आणायचे? शिदबानं विचार करायला सुरुवात केली. घरात तर सालभर पुरेल एवढंच धान्य होतं. धान्य विकूनही चालणार नव्हतं. कुणाकडे पैसे मागायचे? कोण पैसे देईल? अशा एक ना अनेक प्रश्नांचं काहूर मनात सुरू झालं. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. रात्रभर विचार करत असताना पहाटेचं कोंबडं आरवलं. कोणाकडे जायचं याची जंत्रीच तयार केली. काही झालं तरी रेवजीच्या शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही याचा त्यांनी चंग बांधला. तांबडं फुटायला तो उठला. रात्रीच्या जागरणानं त्याचे डोळे चुरचुरत होते. अंगावरचं पांघरुण भरदिशी भिरकावलं. अंथरूण पांघरुणाच्या घड्या घातल्या. घरातल्या घडवंचीवर नेऊन ठेवल्या. दात घासून गुळणा केला. तोंडावर पाणी फिरवलं. एव्हाना सिंधूनं चहाचं पातेलं चुलीवर ठेवलं. चहा उकळला. कब्बशीत चहा ओतला. शिदबाच्या पुढ्यात धरत म्हणाली, काय ठरवलं सालाच्या फीचं? तसा शिदबा म्हणाला, म्या वामन सावकारकडे जाऊन बघतो. काय म्हणतोय ते तर बघू. उभ्या उभ्या कब्बशी हातात घेतली. चहा बशीत ओतून अंगठ्याजवळचं बोट कपाच्या दांडक्यात अडकवलं. कप बोटात घड्याळाच्या लोलकासारखा किंचित हलला. बशीतल्या चहाच्या गरम वाफा तोंडातल्या फुफकाऱ्यानं फुंकत फुरका मारला. पुन्हा पुन्हा फुफकारे मारत एवढा चहा घशाखाली लोटला. कब्बशी सिंधूच्या हातात देत त्यांनी लंगडत घरासमोरचा रस्ता धरला आणि वामन सावकाराचं घर जवळ करायला लागला. वामन सावकार म्हणजे गावातली भारदस्त आसामी. गावात त्यांचं मोठं वजन. भले भले त्याला वचकून असायचे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता न्याय देण्यात त्यांचा हात कोणी धरत नसे. गावातल्या समाजकार्यात ते नेहमीच आघाडीवर राहणारे. दानधर्म करण्यात त्यांचा मोठा नावलौकिक. शिदबा तर चिमाजी आप्पासारखा त्याला देव मानत होता. आपल्याला रिकाम्या हातानं वामन सावकार कधीच पाठवणार नाहीत अशी त्याची खात्री होती. त्यात त्यांचे पैसे आपल्याला बुडीत म्हणून घ्यायचे नव्हते. आज न उद्या आपण त्यांच्या ऋणातून उतराई होणारच असल्यामुळे बिनदिक्कत शिदबा वामन सावकाराच्या वाड्यासमोर पोहोचला. वामन सावकार घरासमोरच्या जोत्यावर उघडे बोडके बसले होते. डाव्या तळहातभर तंबाखूची मिश्री घेतलेली. मधल्या बोटानं दात घासीत आणि थुंक्यांच्या पिचकाऱ्या जोत्याच्या खाली मारत बसले होते. सकाळी सकाळी शिदबाला आलेलं बघितल्यावर सावकार आश्चर्यचकित झाले होते. तेवढ्यात शिदबा एक एक पायरी चढून वामन सावकाराच्या पुढे जाऊन उभा राहिला.
शिदबा सकाळी सकाळीच आला म्हणजे नक्कीच काहीतरी मागायला आला असणार असा विचार करून भेदक नजरेनं शिदबाकडे बघत वामन सावकार म्हणाले, काय म्हणतो शिदबा? सुगरे चहा ठेव ग. एक प्रश्न शिदबाला तर दुसरा आदेश आपल्या पोरीला दिला. आलो सावकार, काय लागल तवा. बरं आधी घरात बस, चहा घे, मी आंघोळ करून येतो, मग बघू हा कामाचं काय ते. वामन सावकारानं काय काम आहे हे जाणून घेण्याआधी शिदबाला सूचना केली. शिदबाई आज्ञाधारकपणे पडवीत जोत्यावर दुसऱ्या बाजूला बसला. वामन सावकार आंघोळीला निघून गेले. वामन सावकाराच्या सुगरीनं चहा आणला. शिदबानं चहा घेतला आणि वामन सावकाराची वाट बघत बसला. वामन सावकाराची आंघोळ झाली. खांद्यावर बंडी टाकून धोत्राचा कासोटा 2 बोटांनी कमरेला खोचत ते बाहेर आले. बंडीच्या 2 भायात हात खुपसून डोकं खूप असलं. बंडी अंगात घातली. किंचित राखी रंगाचा फेटा ऐटदारपणे डोक्याला गुंडाळला आणि शिदबाजवळ येऊन बसले. शिदबा चहा घेतला का? वामन सावकारानं विचारलं तसं शिदबानं मानेनं होकार दिला. बोल आता, काय काम काढलं? वामन सावकारानं शांत डोहात दगड टाकावा तसं वाक्य उच्चारलं आणि आदबीनं शिदबा म्हणाला, रेवजीला कॉलेजला पाठवायचे, 20,000ची गरज होती, तेव्हा आपल्याकडनं होईन ह्या आशेनं आलोय, तेवढं काम करा माझं. वामन सावकार काही वेळ शांत बसले. ते काहीच बोलले नाहीत. शिदबा त्यांच्या होकाराची वाट बघायला लागला, पण ते काही बोलेच नाहीत. सावकाराच्या मनात काय चाललंय याचा तो अंदाज घ्यायला लागला. सावकार मनातल्या मनात विचार करत होता. शिदबाला 20,000 देणं तसं फार नव्हतं. पैसे त्याच्या घरात पडून होते. पण एवढे पैसे दिल्यावर हे पैसे तो फेडणार कसे? शिवाय आपला सावकारकीचा धंदा. दुसऱ्या कोणाला पैसे दिले तर त्याच्याकडनं 5-10 रुपये शेकड्यानं व्याज घेता येईल. शिदब्या आपला सतत कामाला पडणारा, त्यामुळे त्याच्याकडनं व्याजही घेता येणार नाही. तिथेही धंद्यात खोट येणार. शिदबाची आर्थिक परिस्थिती नादान असल्यामुळे शिदबाकडून आपल्याला कोणतंही काम असल्यावर हाक मारली की तो उभा राहतो. उदयाचा भाऊ शिकला, मोठा झाला, 2 पैसे घरात आले, आबादानी झाली की 4 पैसे याच्या खिशात खुळखुळायला लागतील. तो आज आपल्या कामी पडतोय, पण परिस्थिती चांगली झाल्यावर तो आपल्याकडे कानाडोळा करेल. त्यापेक्षा त्यांना रोज खाण्यापुरतं मिळेल असंच ठेवलं पाहिजे. शिवाय पैसे देऊन वाईटपणा घेण्यापेक्षा त्याला गोड बोलून वाटेला लावायचा सावकार विचार करत होता. सावकार काही बोलत नाही म्हटल्यावर शांततेचा भंग करत शिदबा म्हणाला, सावकार मी काय म्हणतोय, रेवजी लय हुशार आहे, त्याला पुढं शिकवायचं म्हणतोय मी. अखेर वामन सावकारानं साखर पेरणीनं बोलायला सुरुवात केली. एक हुसासा टाकला. रेवजी खरंच हुशार आहे, मी शाळेत बघितलंय ना, चुनचुनीत पोरग आहे, शाळेत त्याचं सतत कौतुकच होत असतं. हां, म्हणूनच मी म्हणतोय त्याला पुढं शिकवावा म्हणून. शिदबाला सावकाराच्या बोलण्यात आशेचा किरण दिसला म्हणून अधीरतेनं तो म्हणाला. तसा सावकार म्हणाला, अरे पण शेवटपर्यंत तुझ्याच्यानं खर्चाची पुरत पडन का? सुरुवात तर करू सावकार, पुढं होईन आपाप खर्चाची तजवीज. आताच्याला तुम्ही नड वारा, फक्त पुढचं पुढं बघू. शिदबानं वामन सावकाराकडे आग्रह धरला. त्यावर सावकार म्हणाले, अरे पण शिवबा, एक खटी एवढे पैसे कशाचे आले रे घरात? लगोलग पैसे द्यायला हिरीतून बादली भरून काढायची आणि वाटायची येतोय. अरे तुझं हे काम म्हणजे झटमंगण्यानं पट शादी. सावकाराच्या तोंडचं वाक्य ऐकल्यावर शिदबाचा चेहरा पाण्यात ढेकळं टाकल्यागत खरा खरा उतरला. तो काही क्षण सावकाराच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला. तसे सावकार म्हणाले, शिदबा मा ही अड्याचं ऐक, एवढं बरपर्यंत शिक्षण घेऊन पुढं तरी काय करणार आहे? आपली पाठीभर गरिबी. त्या परीस तुम्हा दोघा भावांनी हिथंच वावरात कष्ट केले तर शिक्षणाचा खर्च बी वाचेल आणि भरपूर उत्पन्न बी काढतात. हे शिकवायचं घोळ काढून टाक रे डोक्यातनं. हवं तर वरचा एक मळा देऊन टाकतो मी तुमच्या ताब्यात. वामन सावकाराच्या बोलण्यानं त्याचं खरं रूप शिदबाला कळालं. आता अधिक पाणी लावण्यात काही उपयोग नाही, कारण मोठाली माणसं फक्त नावानं मोठी असतात. गरिबाला मदत करून हातभार लावून गरिबीतून वर काढायला ती तयार नसतात, हे तेव्हाच उमगलं. शिदबा ताडकन उठला. शिदबा उठताच वामन सावकार म्हणला, शिदबा. त्यावर सावकारावर जळजळीत नजर टाकत शिदबा म्हणाला, बास सावकार बास,
आता या उपर ज्ञानाचे डोस नका पाजू. नाही तुमच्याच्यानी मदत होत, पण निदान आडं तरी पडू नका. शिदबा ताड ताड जोत्याच्या पायऱ्या उतरला, खाली आला आणि खाली मान घालून रस्त्याला लागला. मनात विचार करायला लागला, केवढी मोठी आशा धरून आपण सावकाराच्या घरी आलो होतो. सावकार नाही म्हणणार नाही याची त्याला खात्रीच वाटत होती. गावच्या नारायण पाटलाच्या जातीचाच निघाला की हा सावकार. याचं वागणं म्हणजे कामापुरता मामा, ताकापुरती आजी. काम असल्यावर किती गोड बोलतात हे लोक. त्यांनी अर्ध्या रात्री हाक मारली तरी झोपेतनं उठून आपण येत होतो. अडीनडीला आपल्याला उपयोगी पडेल, वेळ काळ सांभाळून घेईन म्हणून कधी मोबदल्याचाही विचार केला नव्हता. आणि म्हणून आज त्याच्या पुढे आपण पदर पसरला होता. ज्यांना आपण मोठं म्हणतो ती माणसं किती मतलबी असतात याची आज त्याला जाणीव झाली होती. रिकाम्या हाताने शिदबा घराच्या रस्त्याला लागला. आता रेवजीच्या फीचं काय करायचं? जर एवढे पैसे गोळा झाले नाहीत तर रेवजीला काय वाटेल? आपण तर रेवजीला शब्द दिलाय. फीचे पैसे देतो म्हटल्यावर रेवजीने किती विश्वासानं आपल्या गळ्याला मिठी मारली होती. आता त्याचा विश्वासघात केल्यासारखं होईल. त्यांनी रचलेल्या स्वप्नांचा चुराडा होईल. एक ना अनेक विचारांचं मोहोळ शिदबाच्या डोक्यात उठलं. काय करावं ते त्याला सुचेना. आता कोणाकडे जावं? आता कोणाकडे हात पसरावेत? कोण आपला मायबाप होईल? आपली दया कोणाला येईल? अशा विचारांच्या तंद्रीत तो घरी आला. घरात पाय टाकता सिंधू भाकरीचा उंडा काठवटीत थपाथपा थापताना म्हणाली, झालं का हो काम? काय म्हणले सावकार? एका दमात सिंधूनं शिदबाला 2 प्रश्न विचारले. शिदबा काहीच बोलला नाही. त्याचे डोळे भरून आले. तो घरात शिरून बसकन खाली बसला आणि त्याच्या डोळ्यातल्या आसवांना त्यांनी मोकळी वाट करून दिली. आसवांच्या धारा व्हायला लागल्या. खांद्यावरच्या उपरण्यानं त्यांनी डोळे पुसले. सिंधूच्या ते लक्षात आलं. यमुनाबाई एका कोपऱ्यात बसून ते पाहत होती. त्यावरून सगळ्यांना त्याचा अंदाज आला. रेवजी कागदपत्रांची जुळवाजुळव करत होता. आपल्या भावाकडे त्यांनी बघितलं आणि त्याच्या काळजात धस्स झालं. सावकाराकडे गेलेल्या आपल्या भावाला रिकाम्या हातानं परतावं लागलं याची त्याला जाणीव झाली. कागदपत्रांची जुळवाजुळव करणारे त्याचे हात जाग्यावर थांबले. काय झालं असं विचारण्याचंही धाडस त्याच्याच्यानं झालं नाही. पुन्हा त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. त्यांनी ती कागदपत्र तशीच पिशवीत भरून ठेवली. आपल्या डोळ्यात आलेलं पाणी लपवत तो घराच्या बाहेर पडला. पुन्हा शिदबा गावात गेला. अजून काही ठिकाणी कडे टाकून बघितले, पण पदरात निराशाच पडली. संध्याकाळी पुन्हा एकदा घरातल्या घरात चर्चा सुरू झाली. सिंधूनं विचारलं, नाहीच होते का काम? निराशपणे उसासा टाकत शिदबा म्हणाला, नाही ना, कुठंच टाळ उभारली जात नाही बघ. आपल्याकडे नसल्यावर कोणाकडंच नसतं. तशी यमुनाबाई म्हणाली, मग आता काय करायचं रे? तसा शिदबा रेवजीला म्हणाला, रेवजी, अजून किती दिवस मुदत आहे? हाय अजून 5-6 दिवस. रात्री सगळ्यांनी जेवणं केली. सगळे अंथरुणावर आडवे झाले. शिदबा मात्र नुसता लोळत होता. त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. राहून राहून रेवजी डोळ्यांसमोर उभा राहत होता. त्याचे भरून आलेले डोळे त्याच्या नजरेसमोरनं काही केल्या हलायला तयार नव्हते. कधी नव्हे तो आज शिदबा देवालाही दोष द्यायला लागला होता. तो मनातल्या मनात म्हणायला लागला, का बरं देवाना असा भेदभाव करावा? एका बाजूला गडगंज संपत्ती तर दुसऱ्या बाजूला खायला मिळेल याची पंचायत. एका बाजूला मोठ्याल्या गाड्या हवेल्या तर ही तर रेवजीची फी भरायलाही पैशासाठी वनवन. या भूतालावरची सगळी देवाची लेकरं, मग त्याच्याकडं सावत्र मुलासारखा भेदभाव का? हा कसला न्याय आहे त्याचा? या विचारात शिदबा रात्रभर तळमळत होता. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. कुठून पैसा आणावा हा विचार करता करता त्याच्या डोक्यात चमकन वीज चमकावी तसा विचार आला. हौशा हळद्याला विकलं तर? विचारासरशी सरकन अंगावर काटाच आला. नुसत्या विचारानंच अंथरुणात त्याला घाम फुटला. हौशा हळद्या म्हणजे त्याचा जीव का प्राण?
हौशा हळद्यानं त्याला खूप लळा लावलेला. शिदबानं त्यांच्या साथीनं शेतात राब राब राबून पिकं घेतलेली. शिदबाची नुसती चाहूल लागली तरी बसलेली ही जोडी ताड ताड उठून उभी राहायची. आपल्या धन्याची प्रेमाची थाप अंगावर पडली तरी त्यांच्या अंगावर मूठभर मास चढतं. शिदबा शेतात कितीही थकला तरी हौशा हळद्याच्या सानिध्यात तो थकवा त्याला कधी जाणवायचाच नाही. पोटच्या पोरापेक्षाही त्यांनी त्यांना जीव लावला होता. आणि आज त्याच्या मनात ही जोडी विकण्याचा विचार आल्यामुळे तो जास्त अस्वस्थ झाला. हौशा हळद्या विकल्यावर रिकामी दावण त्याला खायला उठणार होती. हौशा हळद्याचा कासरा दुसऱ्याच्या हातात देताना शिदबाचा हात धजावणार नव्हता. कसा विचित्र प्रसंग शिदबावर येऊन ठेपला होता. नियती शिदबाची किती परीक्षा घेणार होती, पण त्यांना न विकावं तर पैसे येण्याचे सगळे रस्ते बंद झालेले. अखेर त्यांनी काळजावर दगड ठेवला आणि रात्रभर तसाच पडून राहिला तो. सकाळ झाली. रेवजी बाहेर गेला. राऊ दीपक शाळेला गेली. घरात सिंधू आणि यमुनाबाई होती. शिदबा घरात आईजवळ आला, बसला. क्षणभर नुसता गप्प बसून राहिला. यमुनाबाईनंच विषयाला हात घातला. शिदा, काय होती का नाही बाबा जुळवाजुळव? तसा शिदबा नाराजीच्या सुरात म्हणाला, आई हा गमाला तर काय बी सुचना. पैशाचं काम तर कुठंच वाताना दिसत नाही. मग आता कसं करायचं र शिदा? काळजीच्या सुरात यमुनाबाईंनी विचारलं. तसा शिदबा म्हणाला, आई माया मनात एक विचार आलाय. यमुनाबाई उत्सुकतेनं म्हणाली, कसला विचार? सिंधूनंही शिदबाच्या बोलण्याकडे कान टवकारले. तसा शिदबा म्हणाला, आई मोठं जीवावालंय सांगायचं पण इलाजच नाही. हौशा हळद्या ऐकावं म्हणतो म्या. एकदम शॉक बसल्यागत सिंधू म्हणाली, अहो काय म्हणताय? अहो तुम्हाला काय वाटतंय का? कुशाल बैल ऐकायची म्हणता? अहो पोटच्या लेकरावाने जीव लावलाय त्यांना. यमुनाबाईच्या डोळ्यातनं तर अखंड धारा सुरू झाल्या. आपल्या पदराच्या शेवानं डोळे गच्च दाबून धरले तिने. सिंधूची अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती. तिने तर हुंदकाच दिला. क्षणभर घरातलं वातावरण गंभीर झालं. कोणी कोणाशी बोलायला तयारच नव्हतं. काय करावं कोणाला काही सुचेना. सगळं वातावरण सुन्न बनलं. शिदबानंही आपले डोळे पुसले. शांततेचा भंग करत तो म्हणाला, म्या काय हाऊस म्हणून निर्णय घेतलाय काय? बैली काय बिगार दुसरा मार्गच नाही राहिला बघ समोर. हे बघ काहीतरी मार्ग काढ शिदा. असा घाईघाईत निर्णय घेऊ नको. अरे बैल ऐकल्यावर शेती कशानं करशील तू? यमुनाबाई शिदबाला समजावणीच्या सुरात म्हणाली. आणि तशी सिंधू म्हणाली, हे बघा काय बी झालं तरी मी बैल ऐकू द्यायची नाही. त्यापुढेच दुसरं काहीतरी करा की. अगं काय करू सांग तरी, नाहीतर वावर घाण टाकावं लागन. बापडी म्हणून कोण स्वापडतंय? असं म्हणून शिदबा उठला, घराच्या बाहेर निघून गेला. तशी यमुनाबाई उठली आणि तडक चिमाजी आप्पाच्या घराकडे चालती झाली. चिमाजी आप्पांचंच शिदबा ऐकणार होता. आप्पाला भेटून काहीतरी मार्ग काढावा असं तिच्या मनानं ठरवलं. पाहता पाहता दिवस अस्तमानाला गेला. सूर्यनारायण क्षितिजाच्या पल्ल्याड जाताच प्रकाशाची जागा अंधार घ्यायला लागला. सिंधूनं घरात जाऊन दिवा लावला. काटक्या मोडून चुलीत घातल्या. थोडंसं रॉकेल ओतून काडी ओढत चूल पेटवली. सिंधूचं मन स्वयंपाकात लागेना. राहून राहून हौशा हळद्या तिच्या नजरेसमोर उभे राहत होते. शिदबापेक्षा सिंधूकडे ते टक लावून बघायचे. भूक लागली की ते हुंबरायचे. आपल्या मालकिणीला ते भुकेची जाणीव करून द्यायचे. सिंधूनं मुठभर चारा टाकला की गपागपा तोंडात चारा धरायचे. सारं चित्र तिच्या डोळ्यांसमोर उभं राहायला लागलं. रेवजी एका कोपऱ्यात गप्प तोंडाला कुलूप लावून बसला होता. भावाची, आईची आणि वहिनीच्या मनाची घालमेल त्याला बघवत नव्हती. शिक्षणाचा बेत रद्दच करून टाकावा असं त्याला वाटत होतं. आपल्या भावाला सांगावं की दादा काही आटापिटा करू नको, मी पुढे शिकायला जायचं रद्द करतो. पण ते धाडस त्याच्याच्यानं होत नव्हतं. एका कोपऱ्यात शिदबा हताशपणे बसला होता. यमुनाबाई एक एक काडी चुलीत सरकवत बसली होती.
दीपक, राऊ कंदिलाच्या प्रकाशात शिक्षकांनी शाळेत दिलेला अभ्यास पूर्ण करत बसले होते. तेवढ्यात चिमाजी आप्पा दारात दाखल झाले. दरवाज्यातून लावून मुजरा केल्यागत वाकून घरात शिरले. त्यांना पाहताच सिंधूनं डोक्यावरनं घसरलेला पदर पुन्हा डोक्यावर घेतला. चिमाजी आप्पा दारातनं आत येत म्हणाले, काय करतो शिदबा? काय नाही आप्पा, बसलोय, या की. शिदबा आप्पांना बघताच उठला. घडवंचीवरची घोंगडी घेतली आणि बसायला टाकली. तशी यमुनाबाई सिंधूला म्हणाली, सिंधू, आधी चहाचं बघू लगे, चहा ठेव पहिला पटकन. चिमाजी आप्पांनी शिदबानं अंथरलेल्या घोंगडीवर बसकण मारली. इकडची तिकडची थोडी चर्चा झाली. त्यावर यमुनाबाईनं विषयाला हात घातला. ती म्हणाली, आप्पा आप्पा, शिदबा बैल ऐकायचं म्हणतोय हो. का बरं? चिमाजी आप्पांनी शिदबाकडे बघत विचारलं. तसा शिदबा म्हणाला, आप्पा, रेवजीची शाळा सुरू व्हायची, त्याची फी भरायची, पैशाची काही जमवा होईना, लय पाय आपटले, मग काय करणार? अरे पण बैल ऐकल्यावर शेती कशी करणार? हां, काय केवढ्याला पडन ते, ह्याचा विचार करा की. पण फी नाही भरली तर मग रेवजीचं काय हो? घरी ठेवून मायावाने काय वाळल्या लाकडा मागं लावायचं का त्याला? शिदबाच्या तोंडून हताश उद्गार बाहेर पडले. तसा कब्बशीत चहा होतच सिंधू म्हणाली, अहो, धावणीची गेल्या वाशी गुन्ही बैल परत मिळत्यान का? मग काय रेवजीचं शिक्षण बंद करायचं का? तिरकसपणे शिदबा बोलला. तशी सिंधू म्हणाली, अहो, म्या कुठं म्हणते त्यांना शिकवू नका, म्हणून त्यापरी दुसरा काय बी मार्ग नाही का? अगं समज करून पाहिलं की, पण कुठंच हात ट्याकानात, म्हणून ह्यो विचार करावा लागला. पुन्हा एकदा शिदबा निराशपणे म्हणाला. तसे चिमाजी आप्पा म्हणाले, किती लागतात पैसे? अहो आप्पा, थोडे थिडके नाही, 15-20 हजार साळत 1000-1200 तरी भरावं लागन आत्ता. परत तिथं खोली घेऊन राहावं लागन, खानावळ लावायला लागन, कपडे लत्ते आले, शाळेला काही ना काय लागतंच ना, कुठून आणायचा एवढा पैसा? तेवढ्यात ताडकन यमुनाबाई उठली. वळचणी खालची पेटी ओढली. कमरेच्या पिशवीतनं बारीकशी चावी काढली. पेटीचं कुलूप उघडलं. शिदबा, चिमाजी आप्पा यमुनाबाईकडे बघायला लागले. पेटी उचकटली आणि एक फडक्याची पुरचुंडी बाहेर काढली. तिच्या गाठणी सोडत त्यातून एक सोन्याची पोत हातात घेऊन आली आणि चिमाजी आप्पाच्या पुढ्यात टाकत म्हणली, आप्पा, ही पोत मोडा, याचे काही पैसे येत्यान, आणि थोडेफार बाहेरनं गोळे करा आणि भरून टाका फी. तसा शिदबा म्हणाला, अगं आई, हे काय करते तू? अगं, ह्यो दागिना मोडल्यावर परत होईन का? आणि बैल ऐकल्यावर पुन्हा मिळतील का? हां, अरे तुम्ही माझे खरे दागिने, तुम्ही सुखली असल्यावर मला ह्या दागिन्याचं काय करायचं सांग बरं? हे सगळं दृश्य रेवजी एका कोपऱ्यात बसून उघड्या डोळ्यांनी बघत होता. नग्न कानांनी ऐकतही होता. रेवजीच्या डोळ्यांना आपोआप पाण्याच्या धारा चालू झाल्या. तेवढ्यात शिदबा म्हणाला, अगं आई, याचे किती पैसे येतील? अजून तजवीज करायला लागन. तेवढ्यात सिंधू म्हणाली, हे माझ्या गळ्यात 2 मणी आहेत, ते घाला त्याच्यात. चिमाजी आप्पांनी चमकून सिंधूकडे बघितलं. त्या सगळ्यांची धडपड बघून आप्पांचे डोळे भरून आले. चिमाजी आप्पा म्हणाले, शिदबा, उद्या सकाळ सकाळ चल माझ्याबरोबर, आपण आडत्याकडं जमू. हां, चल. शिदबा म्हणाला, पण आप्पा, घरात ऐकायला काय बी नाही, आडत्या कसा काय देईन? तसे आप्पा त्याला म्हणाले, हे बघ, तू माझ्याबरोबर चल तर खरं. अरे तुमची धडपड बघून दगडाला बी पाजर फुटन. त्याला म्या सांगतो काय सांगायचं ते, चल. हां. शिदबानं आईने दिलेली पोत आणि बायकोनं अंगावरचे दिलेले 2 मणी घेतले. तो विचार करायला लागला. आपण आपल्या बायकोच्या अंगावर उभ्या आयुष्यात फुटका मणीसुद्धा घातला नव्हता. तिनेच माहेरी आईकडून करून आणलं होतं. त्यावर आपला काहीही अधिकार नाही. पण बायको किती समजूतदार. दिराच्या शिक्षणाकरता तटकन तोडून आपल्या हातात देऊन टाकले तिने. आईनं पै जमा करून केलेली पोत दिली. ते दोन्ही दागिने एका फडक्यात गुंडाळले आणि कोपरीच्या खिशात ठेवून दिले. चिमाजी आप्पा निघून गेले. शिदबा दिवस उगवायची वाट बघायला लागला. सकाळच्या 10ला शिदबा, चिमाजी आप्पा बाबूशेठच्या आडतीवर दाखल झाले. त्यांनी नुकतीच आडत उघडून झाडलोट सुरू केली होती. दोघांना बघताच बाबूशेठ आश्चर्यानं म्हणाले, आप्पा, आज सकाळ सकाळ लवकर येणं गेलं? तसे चिमाजी आप्पा म्हणाले, अरे जरा काम लागलं, म्हणलं सकाळ सकाळ गिऱ्हाईक यायच्या आत निवांत असतं, सविस्तर बोलता बी येईन.
आणि मग बोला की आप्पा, तुम्ही असल्यावर काय घाई असली तरी मग बाबूशेठचं वाक्य पूर्ण व्हायच्या चिमाजी आप्पा म्हणाले, ना नाही तसं नाही, गिराईक चालू असल्यावर सवड नसती. बरं बोला काय म्हणता. हे बघ, काम होणार असेल तर शब्द टाकतो, नाही तर दुसरं दार बघतो. बोला तर खरं, बोलल्या बिगर कसं कळणार. चिमाजी आप्पा मग बाबूशेठकडे रोखून बघत म्हणाले, शेठजी हा शेतबा, याच्या भावाला कॉलेजला जायचे, ॲडमिशन घ्यायला पैसे लागतात. काय पैशाची जमवाजमव केली पर कमी पडतात म्हणून आलोय. किती लागतात. चिमाजी आप्पा बाबूशेठच्या नजरेत नजर रोखत म्हणाले, 10,000 पाहिजे. बाकी पैशासाठी त्याच्या आईनं दागिना दिलाय आणि ह्याच्या बायकोनं अंगावरचे 2 सोन्याचे मणी दिलेत. ते मोडून 10,000 होते, पण तेवढ्यात भागायचं नाही म्हणून तुम्हाला शब्द टाकाय आलो. बाबूशेठ क्षणभर गप्प राहिले, थोडंसं डोकं खाजवलं आणि म्हणाले, काय माल येणार आहे का. नाही, सध्या तरी नाही, पण माल आल्यावर आणून टाकतो. चांगला माणूस आहे, पैशाची काळजी करू नका. तसे बाबूशेठ म्हणले, आप्पा तुम्ही आल्यावर नाही म्हणता येईना, पण जरा काळजीनं काठीनं आणून द्या बरं का. बाबूशेठकडनं होकार मिळाल्यावर शिदबाला आकाश ठेंगणं झालं. मनातल्या मनात बाबूशेठचे आभार मानले, देवाचेही आभार मानले. वामन सावकारापेक्षा बाबूशेठ किती मोठ्या मनाचा माणूस याचा तो विचार करायला लागला. खरंच अजून स्वार्थी माणसांच्या बरोबर परोपकारी माणसं आहेत यांनी तो भारावून गेला. शिदबाचे डोळे भरून आले. खांद्यावरच्या उपरण्यानं त्याने डोळे पुसले. तेवढ्या चिमाजी आप्पा म्हणाले, मग कवाच्याला यावं परत. हे बघा असं करा, दुपारनंतर या, तर येतील, नाही तर बँकेतनं काढून आणावे लागतील. 4 वाजता दोघेही पुन्हा आडतीवर आले. त्यांना बघताच बाबूशेठने ड्रॉवर उघडला. एक 100 रुपयाचा बंडल काढून चिमाजी आप्पांच्या हातावर ठेवला. आपल्या रोजनिशीच्या वहीत नोंद केली. शिदबाची त्या वहीवर सही घेतली. दोघेही रस्त्याला लागले. यमुनाबाईची पोत आणि सिंधूच्या 2 मण्यांचे सोनाराकडनं 15,000 मिळाले. शिदबाला स्वर्ग 2 बोटं उरला होता. रात्री घरी आल्यावर त्याने रेवजीच्या हातात 20,000 ठेवले आणि अडीअडचणीसाठी 5,000 आपल्याजवळ ठेवले. हे बघ रेवजी, उद्याच्याला ॲडमिशन घे, आता उशीर करायचा नाही, नाही तर एवढी मेहनत वायाला जाईन बघ. शिदबा म्हणाला तसा रेवजी घळाघळा रडायलाच लागला.